बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातली अगदी काटेकी टक्कर। 69 जागांवर आघाडी, तृणमूल काँग्रेसची भाजप 72 जागांवर आघाडीवर। इतकी काटेकी टक्कर ही आपण अगदी सुरुवातीपासून पाहतोय। सुरुवातीपासूनच भाजपने इथे आघाडी घेतलेली आहे। टीएमसी, ममता बॅनर्जी यांची टीएमसी अजूनही भाजपच्या पुढे जाऊ शकलेली नाही। ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये ही मोठी चुरस। 69 जागांवर टीएमसी तर 72 जागांवर सध्या भाजप। नक्कीच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातली ही चुरस। मागच्या वेळेला मोठ्या जागा भाजपने मिळवलेल्या होत्या, 77 जवळपास जागा भाजपने मिळवलेल्या होत्या। आता याही पुढे जाऊन यावेळेला त्या ठिकाणची सत्ता भाजप मिळवतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। दावे भाजपकडून तसेच केले जातात। टीएमसी 69 आणि भाजप 72 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। 142 जागांचे कल आतापर्यंत हाती आले, त्यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे। मात्र टीएमसी आणि भाजप यांच्यामध्ये मोठी चुरस या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर 69 आणि 72 अशी ही अगदी काटेकी टक्कर आहे। विशेषतः पश्चिम बंगालचा त्या ठिकाणी राज्य मिळवणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। जवळपास 16 मुख्यमंत्री आणि अनेक केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी प्रचारासाठी भाजपकडून उतरले होते। भाजप 72 जागांवर पोहोचले। मागच्या वेळेला 77 जागा त्यांना या ठिकाणी मिळालेल्या होत्या आणि आता 72 जागांपर्यंत भाजप पोहोचले। तेही 142 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। पश्चिम बंगालमध्ये बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आता आघाडीवर आहेत। तर मोठी घडामोड काँग्रेससाठी। पश्चिम बंगालमधलं काँग्रेसचं एक मोठं नाव, एकमेव तसा मोठा चेहरा अधीर रंजन चौधरी, आणि ते सध्या आघाडीवर आहेत बहरामपूरमधनं। तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढतीये। पश्चिम बंगालच्या सोनारपूरमधनं भाजपच्या रूपा गांगुली आघाडीवर आहेत। तर पश्चिम बंगालमध्ये बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी ह्या आघाडीवर आहेत। भाजपचे सुब्रता मैत्र आणि नारुगोपाल मुखर्जी तृणमूलची अशी तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे। तर टीएमसी इथे 69 आणि भाजप 72 जागांवर आघाडीवर। अजूनही टीएमसी आणि भाजप यांच्यामधली काटेकी टक्कर। सोनारपूरमधून रूपा गांगुली या आघाडीवर आहेत। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी यांची आघाडी कायम आहे। भवानीपूर हा परंपरागत असा मतदारसंघ ममता बॅनर्जी यांच्यासाठीचा। 2011 पासूनचा हा तृणमूलचा गड आहे। भवानीपूरमधूनच मागच्या वेळेला त्या पोटनिवडणूक जिंकल्या होत्या। ममता बॅनर्जी यांची इथली आघाडी आता कायम आहे। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर। गेल्या वेळेला 59,000 मतांनी त्यांचा विजय झाला होता। यावेळेला सुवेंदू अधिकारी त्यांना रोखतात का हे पाहणं खूप महत्त्वाचं असेल। तर नंदीग्राम मध्ये जे झालेलं होतं त्याची पुनरावृत्ती भवानीपूरमध्ये करणार असं भाजपकडून सांगितलं जात आहे। नेमकं काय होतंय लक्ष असेल। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी यांची आघाडी कायम आहे। सत्तेत आल्यापासून म्हणजे 2011 पासून ममता बॅनर्जी ही जागा जिंकतायत। आधी दोन पोटनिवडणुका आणि त्यानंतर फुल टर्म निवडणूक त्यांनी या ठिकाणी जिंकलेली आहे आणि ममता बॅनर्जींनी भवानीपूरमधून आपली आघाडी कायम ठेवली आहे। तर हा त्यांचं घर, म्हणजे त्यांचं घर ज्या भागात आहे तोच हा भवानीपूरचा मतदारसंघ। शहरी भाग काही ज्याला आपण म्हणतो, आकडेवारी आपण पाहूया। तृणमूल 69 जागांवर आघाडीवर, 72 जागांवर आघाडी भाजपची। काटेकी टक्कर पश्चिम बंगालमधली। तर आता टीएमसी 69